मित्रांनो 2019 पासून तर आता 2024 पर्यंत जेवढे पण रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे NTA तर त्याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करतोय। कॉम्पिटिशन वाढली पण ती कशा प्रकारे वाढेल, त्याचा कट ऑफवर काय इफेक्ट होईल, सविस्तर बघूया या व्हिडिओमध्ये। बघा, जर समजा आपण 2019 या काउन्सिलिंगचा जर का विचार केला तर 2019 मध्ये टोटल रजिस्ट्रेशन जे होते तर ते होते 15,19,375। पण 2020 मध्ये कॉम्पिटिशन वाढली, 15,97,435 एवढे रजिस्ट्रेशन झाले। या दोन्ही नंबरचा जर का आपण डिफरन्स कॅल्क्युलेट केला तर तो येतो 78,060 विद्यार्थी। थोडक्यात 19 आणि 20 या दोन वर्षामध्ये 78,060 विद्यार्थी इन्क्रीज झालेले होते 19 आणि 20 दरम्यान। आता हेच जर आपण 20 आणि 21 चा विचार केला तर दोन्ही नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत। 20 मध्ये जे विद्यार्थी होते 15,97,435, पण 21 मध्ये यामध्ये जी वाढ झाली तर ती होती 16,14,777। पण हे जे इन्क्रीज तुम्हाला दिसतंय तर हे खूप कमी होतं, फक्त 17,342 एवढेच विद्यार्थी 20 आणि 21 या दरम्यान वाढलेले दिसतात। आता जर आपण 21 आणि 22 या दोन्ही वर्षांचा विचार केला तर 21 मध्ये 16,14,777 विद्यार्थी आणि 22 मध्ये 18,72,343 आणि या ठिकाणी सगळं चेंज झालं। 2.5 लाख विद्यार्थी इन्क्रीज झालेले दिसतात, जवळपास 2,57,566 हा यातला डिफरन्स आहे 22 मधल्या काउन्सिलिंगचा आणि 21 मधल्या काउन्सिलिंगचा। तर त्यामुळं 22 पासून कॉम्पिटिशन वाढली। बघूया 22 आणि 23 मध्ये नेमकं काय झालेलं होतं। बघा 2022 आणि 23 मध्ये 22 मध्ये 18,72,343 स्टुडंट होते, 23 मध्ये 20,87,462 या ठिकाणी सुद्धा हा नंबर जो आहे हा 2 लाखाच्या वर वाढलेला आपल्याला दिसतोय, जवळपास 2,15,119 एवढे स्टुडंट या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज झालेले दिसतात 22 आणि 23 मध्ये। आता नेमकं 23 आणि 24 या दरम्यान काय होईल, कारण आता सध्या जे रजिस्ट्रेशन नीटचे NTA वेबसाईटवर झालेले आहेत तर ते आहे 23 लाख 81,833 एवढे जवळपास रजिस्ट्रेशन जो आकडा आहे तर तो आलेला आहे। आणि हे जे तर हे रजिस्ट्रेशन सध्या NTA रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत नीट देणारे, आणि हाच नंबर जर आपण या 2023च्या काउन्सिलिंग सोबत जर का मॅच केला 20,87,462 या दोन्ही नंबरचं सबट्रॅक्शन करा। हा जो नंबर आहे हा वाला नंबर या वर्षीचा आणि हा जो नंबर आहे हा 2023चा, दोन्हींचा सबट्रॅक्शन करा। कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा आन्सर करू शकता कॉम्पिटिशन किती वाढली। बरं, आता ही कॉम्पिटिशन वाढली म्हणजे हे आताच फायनल झालं का, तर मुळीच नाही। यामध्ये बरेचसे विद्यार्थी ॲब्सेंट सुद्धा राहू शकतात। मग आता मागच्या वर्षीचं 19 पासूनचं ॲब्सेंटीचं प्रमाण नेमकं काय होतं बघा। नंबर ऑफ कॅन्डिडेट प्रेझेंट 2021 मध्ये 19 मध्ये जे 15,19,375 फॉर्म भरले गेले तर त्यापैकी 14,10,755 विद्यार्थीच फक्त परीक्षेसाठी गेले। आता यामध्ये बघा 2020 मध्ये 15,97,435 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, त्यापैकी 13,66,945 एवढे स्टुडंट परीक्षेला हजर होते। आता हेच तुम्हाला 21 मध्ये हा नंबर दिसतोय 16,74,777 विद्यार्थी फॉर्म भरणारे पण परीक्षेला हजर असणारे 15,44,273। 22 मध्ये हा नंबर बघा इन्क्रीज झालेला आहे 21 पेक्षा, 18,72,343 एवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, 17,64,571 एवढे विद्यार्थी ॲपियर झाले परीक्षेसाठी। आता 20,87,462 मागच्या वर्षीचा नंबर आणि 20,38,596 एवढे विद्यार्थी हजर होते परीक्षा देण्यासाठी नीटची। ओके, आता 24 मध्ये नेमकं काय होतं तर ते सुद्धा आपण बघूया। जर आपण समजा मेल कॅन्डिडेटच्या रजिस्ट्रेशनचा विचार केला तर ते आहेत जवळपास 10,18,593 मेल कॅन्डिडेट, आणि मुलींचं रजिस्ट्रेशन आहे 13,63,216, थर्ड जेंडर आहे 24। आता यामध्ये कॅटेगरीनुसार नेमके किती रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही जर OBC मध्ये असाल तर रजिस्ट्रेशन आहे 10,43,084 OBC NCL सेंट्रल लिस्टमध्ये, यामध्ये VJ NT सर्व विद्यार्थी आले या 10,43,000 मध्ये। ओके, आता जनरलचे आहेत 6,43,596, SC कॅटेगरीचे आहेत 3,52,107, जनरल EWS 1,88,557 आणि जवळपास ST 1,54,000
489. तर हा जो डेटा आहे तर हा यावर्षीचा 2024चा नीट रजिस्ट्रेशनचा डेटा आहे. यावरून आपण एक अंदाज काढू शकतो यावर्षी स्पर्धा वाढलेली आहे, नक्कीच कट ऑफवर इफेक्ट होईल. जरी समजा नवीन कॉलेजेस येणार असतील तरीसुद्धा एवढा पण कट ऑफ काही खाली येणार नाही. 1000 जरी सीट इन्क्रीज झाल्या तर एका मार्क्सवर खूप सारे ऑल इंडिया रँक्स जे आहेत तर ते विद्यार्थी असतात, तर त्यामुळं एवढं कॉम्पिटिशन जी आहे तर ती कमी होणार नाही, कॉम्पिटिशन वाढणार. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.